कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली। गेले 4-5 महिन्यापूर्वी दादाचं दुःखद निधन झालं। त्या महाराष्ट्रासाठी दादांनी छंदावजा असा विकासाचा कार्यक्रम राबवला होता, परंतु अचानक विमान अपघातामध्ये दादांचं निधन झालं आणि ते आपल्याला सोडून गेले। आज या ठिकाणी हे सांगण्यास फार दुःख होत आहे। ज्यावेळेस येवला सृष्टीचा कार्यक्रम आदरणीय भुजबळ साहेबांनी आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादा ह्या येवले शहरात आले होते आणि मला त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी भाषणाची संधी दिली। मी सांगितलं का दादा, तुम्ही ह्या शिवसृष्टीच्या भूमिपूजनासाठी पण येवल्यात आले होते आणि आज ह्या शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी पण आपण येवल्याला आला आहात। जर आम्हाला ही निधीची गरज आहे, आपण निधी उपलब्ध करून द्या। तर त्यावेळेस दादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ह्या शिवसृष्टीसाठी आणि ह्या मतदारसंघासाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी कोणताही निधी कमी पडून देणार नाही, अशी गोरगरिबांची सगळ्यांची काळजी घेणारे आदरणीय दादा आज आपल्यात नाही। त्यांची जयंती साजरी करताना नक्कीच आम्हाला दुःख होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र असं या ठिकाणी अभिवादन करतो। खरं तर दादांचा आजचा वाढदिवस साजरा करायचा दिवस, पण दुर्दैवाने या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करावी लागते। आज या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व संचालक असेल, माथाडी असेल, त्यांच्या वतीने या ठिकाणी दादांची जयंती साजरी केली जात आहेत। खरं तर दादांच्या बाबतीमध्ये 15 नोव्हेंबरला दादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुंबईला गेलो, त्यावेळेस एक 100-200 लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश होता। प्रत्येकाचा प्रवेश होईपर्यंत, प्रत्येकाच्या गाड्यामध्ये एक उपरणा टाकेपर्यंत दादा प्रत्येकाशी त्या ठिकाणी बोलत होते। दादाला लहान असो मोठा असो सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादा वेळ द्यायचे। त्या दिवशी दादांना आम्ही जवळून पाहिलं, दादांची आठवण त्या दिवशी सगळ्यांनी पाहिली की अतिशय कमीत कमी लहान जरी एखादा व्यक्ती असला तर त्याला जवळ घेऊन त्या ठिकाणी आपुलकीने विचारपूस करणारे दादा आज या ठिकाणी आज नाहीये। अतिशय दुःखद अशा अंतकरणाने या ठिकाणी दादांची आज पहिली जयंती साजरी होती। मी दादांना या ठिकाणी जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन करतो। 28 जानेवारी 2026 रोजी आदरणीय दादांचं विमान अपघाती निधन झालं आणि जेव्हा ती बातमी प्रसार माध्यमांवर झळकली तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा कोणाचा विश्वासच बसत नव्हता आणि प्रत्येकाचं काळीच हेलावून गेलं होतं। परंतु नंतर जेव्हा त्या गोष्टीला पुष्टी मिळत गेली तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली की या महाराष्ट्राचा कामाचा माणूस, याला महाराष्ट्राचे लाडके दादा आज खऱ्या अर्थाने सर्वांना त्या दिवशी सोडून गेले। आज त्यांची जयंती साजरी करत असताना खरंच मनाला प्रचंड दुःख होत आहे की दादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी आज आपल्याला दादांची जयंती साजरी करावी लागत आहे। याबाबत निश्चितच दुःख होत आहे। मी व्यक्तिशः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन करतो। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स,
टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.